बार्शी तालुक्यात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला असून क्रेटा कारमधून चालणारे फिरते गर्भपात केंद्र पोलिसांच्या कारवाईत उद्ध्वस्त झाले आहे। जामगाव शिवारात करण्यात आलेल्या या धडक कारवाईत सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या व रक्ताने माखलेले वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले असून अजित सुरेश मस्तूद वय वर्ष 36 राहणार रोपळे तालुका माढा याला ताब्यात घेण्यात आले आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक साईकर यांच्या सूचनेनुसार ग्रामीण रुग्णालय बार्शी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली। MH45 AZ 2166 या क्रमांकाच्या हुंदाई क्रेटा कारमधील 2 काळ्या सॅकमध्ये झोन केअर कंपनीची सोनोग्राफी मशीन, प्रोब, चार्जर, गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या मिफेप्रिस्टोन, मिसोप्रोस्टल गोळ्या, वापरलेले साहित्य, इंजेक्शन, सलाईन, सिरिंज, हातमोजे व इतर औषधे आढळून आली। तपासात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठाप्रो कंपनीच्या 51 वापरलेल्या गोळ्यांचे रिकामे पॅक सापडले असून यामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रूण हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। संबंधित इसमाकडे सोनोग्राफी किंवा गर्भलिंग निदानाचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले। या कारवाईत सुमारे 15 लाखांची क्रेटा कार, 3 लाखांची सोनोग्राफी मशीन आणि 50,000चा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध PCPNDT कायदा 1994 अंतर्गत कलम 3A, 18 व 23 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यामागे मोठे रॅकेट आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत। बार्शी तालुक्यात पुन्हा एकदा फिरते गर्भपात केंद्र सापडल्याने एकच खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।